नमस्कार, मी मिस्टर रत्नाकर. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले टमाटे पिकले की तुम्हाला अपडेट देतो. चला आता टमाटे पिकले आणि पहा आणखी त्याच्याबद्दल आणखी दुसरं बी बरेचशा वस्तू आपल्या इथं वांगे आहेत, भेंडी आहे, गाजरं आहेत, टरबूज आहेत, अशा बऱ्याचशा आपण त्या टेरेस गार्डनवर प्रयोग केलेला आहे. आणि हा प्रयोग मला असं वाटतं की 90% तरी सक्सेस झालेला आहे. कारण आम्ही वांगी भरपूर खाले, टमाट्याचे आता तुम्हाला दाखवतोच मी किती पिकलेले, तर कच्चे पण भरपूर खाल्लेले आहेत. चला मग शेतामध्ये असे टमाटे येणार नाहीत, तसे टमाटे दिसत असतील तुम्हाला माझ्या मागे. भरपूर असे टमाटे लागले होते आणि पिकले पण. आता एका डांगीले बाय 3 टमाटे पिकलेले आहेत. 1 ते 2 ते 3 आणि इकडे भरपूर आहेत, इकडे आहेत. आता बा एका झाडाला कमी जास्त झाले 50 टमाटे लागले होते, 50. आता सध्या हे पहा तुम्ही, हे 3 आणि 3 6 आणि 3 9 12 13 15 ते 20 टमाटे या झाडाला येतात. आणि याच्या मागचं पाठीमागचं झाड हे पहा, याच्यात पहा हे किती दिसतात टमाटे. तुम्ही मोजले तरी चालते, इतके जबरदस्त टमाटे आलेले. आणि जास्तीत जास्त 50 किलो माती असेल, 50 किलो बी नस. हा पाईप आहे, पाईपामध्ये हा प्रयोग केलेला आहे. याच्यामध्ये पहा भेंडी बनालेली आहे. भेंडी फक्त आमचा एकच प्रयोग हे झाला, फेल पडला, ते गवार. ते गवाराचं बीच आमचं बोगस निघालं, त्याच्यामुळं गवार निघालंच नाही. गवार लावलं होतं पण ते गवार काही निघालेलं नाही. तर वांग्याचा पण प्रयोग सक्सेस झालेला आहे. वांगे वांगे पहा, एका पाईपामध्ये वांगे, टमाटे, भेंडी आणि इकडे असे वांगे लागलेले आहेत. दिसते का वांग? ओके पहा. तर आम्ही अशा भरपूर याच्या भाज्या खाल्या. आणि इकडे ही मिरची पण लावली. मिरची दाखवत तुम्हाला. आता मिरचीला पण फुलं यायला लागली. हे काय फुलं आहेत आणि मिरची पण आहेत लागल्या. हे बाय दिसतात की नाही काय सांगू आता तुम्हाला. हे बाय मिरच्या पण लागलेल्या हे पहा. आहे आणि फुलंही भरपूर दिसत असतील. वांगे पण आहे. आता उन्हाळा दिवस असल्यामुळं आम्ही हे ठिबक, गावरान ठिबक आहे, बिस्लेरीमध्ये पाणी भरलं आणि ते ठिबक केले चालू आहे. गावरान ठिबक. हे मिरची आहे. तर असा आमचा छोटासा प्रयोग. त्याच्यानंतर हे चवळी पण आहे पहा, एकीन नाही होणार. चवळीच्या शेंगा पहा केवढी आहे, दिसते. फोडणी म्हणते कोणी, चवळी म्हणते. पाय शेंगा किती लंबी आहे, पाय शेंगा. हे बाय इकडे पण हे बाय शेंगा. ह्या चवळीच्या शेंगा पण लागलेल्या आहेत भरपूर अशा. टमाटे, वांगे, चवळी असे इथं हे टमाटे आहेत. इथं भेद्र पण आहेत. भरपूर खाऊन खरबूस लागलेले. खरबूस खरबूस आहे. असे भरपूर झाडं लावली होती वांग्याची, टमाट्याची, भेद्राची. आता आम्हाला हे नाही लागलं, दोडका नाही लागला. दोडके पण लागतील. दोडके नाही लागले पण दोडके लागतील. तेव्हा कारले लागले, कारल्याच्या भाज्या खाल्या. आता दोडके पण लवकर लागले. हे दोडक्याचा वेळ आहे.
ही एक चवळी पाहे, एकच शेंग लागली या चवळीला. आता याला निघले याची, आता येणार भरपूर भरपूर असे येणार. वांगे पण भरपूर खाले. पाय मी सांगितलेल्यापेक्षा तुम्हाला दिसते, पाहिलेलं महत्वाचं असते. इकडे पहा, हे एक खरबूस लागलेलं आहे वरती. हे बघा, हे जवळ पहा, यकीन नाही होत किती उंच गेला. त्या शिल्यावर गेला वेल वरच्या दुसऱ्या मजल्यावर, दुसऱ्या. हे एक छोटंसं दिसते. हे इकडं वर कुठे गेलं हे हे अशी लागलेली आहेत. हे पालक आहे, पालकीला बी पण आलं पालकचं. पालक हे बी आलेले, हो बी आलेले. आता हेच बी धरत बियाणाचं काम नाही. पुढच्या वर्षी पावसाळ्यापर्यंत या बियाचं बी टाकलं की वेल पालक निघते. ते पानं खायचे, भाजी पानं म्हणून उपयोग येते. ही मिरचीचं झाड लावलेलं आहे वरचं, एकदम सुंदर असं हिरवगार, कोणत्याच प्रकारची बिमारी नाही त्याच्यावर. हां, आता तुम्हाला याचे खतं मी सांगितले ते मागच्या वेळेस, काय काय कोणते कोणते खतं द्यावं लागतात त्याला. ते सगळं नॅचरल ऑर्गॅनिक, कोणत्याही प्रकारचा फवारा नाही, कोणत्याही प्रकारचं औषध नाही. आता हे गांजर आहेत. गांजर पण उपटून दाखवू का? गांजर उपटून दाखवू? गांजर किती मोठा झाला आहे का? एकदम नॅचरल आणि एकदम पौष्टिक असं गांजर आलेलं आहे. फक्त लांब नाही झालं जास्त, पण आलेलं आहे. लांब नाही झालं. हे एक पहा, हे पहा गांजर. याला अजून टाईम आहे, गोड नसतील झाले, पण आता एकदम नॅचरल आणि ओरिजिनल, कोणत्याही प्रकारचा फवारा नसलेला. आता आम्ही याची टेस्ट घेतोच आणि कळवतो तुम्हाला कसे आहेत ते गांजर. हां, असे गांजर लागले. पहा मग कसा वाटला टेरेस गार्डन. आवडलं तर लाईक करा, आणि लाईक केल्यापेक्षा स्वतः असा प्रयोग करा. आपल्या लेकरा वाकराले नॅचरल खाऊ घाला. बाजारचं, इंजेक्शनचं किंवा केमिकलचं थोडं आमचं 10-20% तरी एवढ्यात आमचं भागा लागला घराचं. आम्ही घरात 4-5 मेंबर आहे. एवढ्यात आता पाहत एवढे टमाटे दिसतात. एवढे टमाटे किती जरी खाले तर सरणार नाहीत. पहा, इथून पूर्ण दिसतील. आणि आमचा कॅमेरामन लय जबरदस्त आहे. कॅमेरामन इतका जबरदस्त आहे, फोटो म्हणजे फोटोच, कॅमेरा शूट म्हणजे कॅमेरा शूट, ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल. चला तर मग भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.